तुमच्या घरातलं दही सतत आंबट होतंय, जेवण लवकर खराब होतंय, गॅस बंद असून सुद्धा त्यावर तवा कढई ठेवली जाते, एखादं स्वप्न, एखादी वस्तू, एखादं चिन्ह वारंवार दिसतंय आणि त्यातून असं वाटतंय की काहीतरी चुकीचं होणार आहे, पण कळत नाहीये नेमकं काय होतंय ते, मग हा व्हिडिओ नक्की बघा, कारण हे लक्षणं तुमच्या घरात वास्तुदोष असल्याचे संकेत देताय. हे दोष तुमचं नशीब, आरोग्य, संपत्ती, सुखशांती सगळं काही कधी संपवून टाकतील आणि तुम्हाला कळणारही नाही. पण घाबरू नका, अशाच वास्तुदोषांसाठी आपल्या वास्तुशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आलेत. वास्तुदोषाचे काही लक्षणं इतकी सामान्य असतात की त्याकडे आपलं लक्ष पण जात नाही. जसं बघा, गॅसच्या शेगडीवर जुना, खराब झालेला, तडा केलेला तवा किंवा कढई ठेवणं हे फार मोठ्या प्रकारच्या ऊर्जेचा अडथळा निर्माण करतं. गॅस ही अग्नीची जागा आहे आणि तिथे अशुद्ध किंवा अकार्यक्षम वस्तू ठेवणं म्हणजे अग्निदेवतेचा अपमान आहे. याचा परिणाम घरातील पैशांच्या वहिवाटीवर होतो, आपला खर्च वाढतो, उत्पन्न घटतं आणि लक्ष्मी दूर जायला लागते. त्याचप्रमाणे जुना तवा, कढई, पोळपाट किंवा लाटणं जर फार काळ खरकट, तेलकट ठेवलं असेल तर ते घरात नकारात्मक ऊर्जा गोळा करतं. यामुळे घरात वाद वाढतात, मानसिक तणाव निर्माण होतो आणि नात्यांमध्ये दुरावा येतो. पोळपाट आणि लाटणं हे अन्न निर्मितीशी निगडित आहे आणि ते खरकट राहणं म्हणजे अन्नाचा आणि अन्नदेवतेचा अनादर करण्यासारखा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, घरात अन्नाशी संबंधित कोणतीही वस्तू अशुद्ध ठेवू नका. रात्री उशिरा किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर झाडू मारणं हे वास्तुशास्त्रात फार मोठ्या दोषात मोडलं जातं. यामागे एक धार्मिक आणि ऊर्जाशास्त्रीय कारण आहे. संध्याकाळी वातावरणातील नैसर्गिक ऊर्जा बदलते, सूर्याचा प्रभाव कमी होतो आणि चंद्राचा प्रभाव वाढतो. या काळात झाडू मारल्याने घरातील चांगली ऊर्जा बाहेर फेकली जाते. अनेक वेळा घरातील पैशांच्या समस्या, अचानक आलेले कर्ज किंवा धनहानी याच्याशी हे जोडलेलं असतं. वास्तुदोष हे केवळ भौतिकदृष्ट्याच परिणाम करत नाही, तर तो आपल्या कुंडलीतल्या ग्रहांवर सुद्धा परिणाम करत असतो. एखादं घर जर नेहमी अंधारात असेल तर ते स्थान सूर्याच्या असंतुलनाचं लक्षण असू शकतं. जर घरात दक्षिण दिशेला पाणी साचत असेल किंवा पाण्याचा निचरा योग्य नसेल तर त्या घरातील व्यक्तीला मृत्यूयोग, आजार किंवा अपघात यांचा धोका असतो. ज्या घरात दक्षिण पश्चिम कोपरा ओला राहतो त्या घरात वडीलधाऱ्यांचे आजार, आर्थिक नुकसान आणि करिअरमध्ये अडथळे दिसून येतात. भक्तीचं एक वेगळंच वास्तुशास्त्र आहे. ज्या घरात दररोज दिवा लावला जातो, मंत्रोच्चार केला जातो, तिथे वास्तुदोष आपोआप कमी होतो असं म्हणतात. पण त्या घरात असलेल्या देवघराची दिशा जर चुकीची असेल तर त्याचा दुष्परिणाम फार मोठा होऊ शकतो. उत्तर पूर्व दिशेला देवघर असणं योग्य मानलं जातं, पण देवघराचा दरवाजा तुटलेला असेल, देवाच्या मूर्तींचं डोकं वाकवून ठेवलेले असतील किंवा देवतांना डोक्यावर ठेवणं टाळावं हे विसरलं गेलं असेल तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. देवतांचे डोळे झाकलेले नसावेत आणि जर देवमूर्ती तुटलेल्या असतील तर त्या तात्काळ विसर्जित कराव्या. कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. जर कुंडलीत राहू किंवा केतूचा वाईट प्रभाव असेल तर तो घरातील कोपऱ्यांमध्ये अडथळा निर्माण करतो. अशा वेळी काळ्या तिळाचं दान, नारळाचा अभिषेक किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप उपयुक्त ठरू शकतो. जर शुक्र बलहीन असेल तर घरात सौंदर्य, प्रेम आणि ऐश्वर्य टिकत नाही. अशा वेळी शुक्रवारच्या दिवशी कमळाचं फूल देवी लक्ष्मीला अर्पण करणं हे घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करू शकतं. त्याचबरोबर असे मानले जाते की जर घरात वास्तुदोष असेल तर तो दूर करण्यासाठी घरी स्वस्तिक चिन्ह बनवावे. एवढंच नाही तर जर तुम्ही आठवड्यातील 2 दिवस म्हणजे मंगळवार आणि शनिवारी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक बनवलं तर भविष्यात शुभ फळ मिळण्याची शक्यता वाढते. तुमच्या घरात कुठेही वास्तुदोष असला तरी तो दूर करण्यासाठी आठवड्यातून 2 दिवस घरी स्वस्तिक बनवावं. मंगळवारी आणि शनिवारी स्वस्तिक काढण्याचे विशेष महत्त्व आहे आणि याचे कारण म्हणजे हे दोन्ही दिवस मंगळ आणि शनी ग्रहाशी संबंधित आहे. मंगळ ग्रह ऊर्जा, धैर्य आणि शक्तीचे प्रतीक आहे, तर शनी ग्रह कृती आणि न्यायाचे प्रतीक आहे. जर एखाद्या व्यक्तीला वास्तुदोषांमुळे त्यांच्या आयुष्यात समस्या येत असतील तर हा उपाय नक्की करून बघावा. घरी स्वस्तिक काढण्यासाठी प्रथम मुख्य दरवाजा पूर्णपणे स्वच्छ करावा आणि तो शुद्ध पाण्याने पुसून टाकावा.
तुम्ही मुख्य दरवाजावर हळद, कुंकू, रोली किंवा चंदन वापरून स्वस्तिक बनवू शकता, ज्यामुळे ते तुमच्या घरात शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा आणते. हे बनवताना ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहावा. त्यामुळे शुभता आणि आध्यात्मिक शक्ती वाढते. स्वस्तिकासोबत शुभ आणि लाभ लिहिणे देखील खूप शुभ मानले जाते, कारण ते सुख आणि समृद्धी आकर्षित करत असते. त्याशिवाय त्यांच्या चारही कोपऱ्यावर तांदूळ आणि फुलं अर्पण केल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. दर मंगळवारी आणि शनिवारी नियमितपणे स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते, ज्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम टिकून राहते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करू शकतात आणि तुमच्या घरात ही लक्षणं आहेत का हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला याबाबत आणखीन जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान, उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.